हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आजचा पण आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर खूप अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा चालू झालेला आहे आणि आमचं तर पत्र्याचं घर असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा जातो। तर असो, तर उन्हाळ्यामध्ये आपण आपली किंवा आपल्या मुलांची काय काळजी घ्यायची आहे याच्यावर हा आजचा व्हिडिओ आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया, जेणेकरून उन्हापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण होईल, आपल्या फॅमिलीचे आपण उन्हापासून रक्षण करू। अशा काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स मी देणार आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर उन्हाळ्यामध्ये आणि सर्व ऋतूमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते आपली त्वचा। तर उन्हाळ्यामध्ये अजिबात केस मोकळे सोडू नका किंवा गळ्यात घेऊ नका। असं पोनी बांधा, नाहीतर वरती बांधा, नाहीतर घामाने तुमची मान गळा काळा व्हायला लागतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की भरपूर सनस्क्रीमचा उपयोग करा। SPF13-15 असणारे सनस्क्रीम यूज करा। बाहेर जाण्याच्या आधी एक 10 ते 15 मिनिट सनस्क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करा, फेसवर अप्लाय करा आणि मगच बाहेर उन्हामध्ये निघा। किंवा घरामध्ये पण तुम्ही असताल तर आपल्याला दिवसभर किचनमध्ये कामं असतात, तिथंसुद्धा खूप गरमी असते किचनमध्ये, तिथंसुद्धा जाण्याच्या आधी भरपूर सनस्क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करा आणि मगच जा। आपल्या डोळ्यांना दिसत नसतात पण असे बारीक सूर्यकिरणाचे प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतात। 10 मिनिटांनी गेला तरी चालेल बाहेर। पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्या लहान मुलांसाठी आहे। तर लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये अजिबात पॉलिस्टरचे कपडे घालू नका। हे असे त्याच्याने त्यांना चिडचिड होते आणि पॉलिस्टरचे कपडे अवॉइड करून असे हाफ बाह्याचे टी शर्ट किंवा छोटे जे टी शर्ट असतात छोट्या बाह्यांचे ते घाला। आणि आता हा इकडे ब्ल्यू कलरचा आहे पण इकडे ब्लॅक कलरचा दिसतो, तर डार्क कलर तर अवॉइडच करा। आणि मुलं जर खेळायला जात असतील बाहेर तर त्यांना कॅप द्याच घालायला, पण त्याच्या आधी एक छोटीशी टिप वापरा। त्या कॅपमध्ये थोड्याशा पाण्याचा शिंतोडा करा, म्हणजे थोडंसं पाणी कॅपवर मारा आणि मगच ती टोपी त्या मुलांच्या डोक्यांवरती घाला। कारण लहान मुलांना उन्हाळ्याचा भरपूर त्रास होत असतो, डोक्याला चपचप ऊन लागत असतं आणि ते काय खेळायला जायचं थांबणार नाहीत, छोटी मुलं आहेत जाणारच बाहेर। आणि कॅप घातल्याच्या नंतरच, टोपी घातल्याच्या नंतरच त्यांना बाहेर जायला पाठवा आणि जास्त उन्हात पाठवू नका। नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी, डार्क कलरचे कपडे घालून काळे अजिबात बाहेर जाऊ नका, कारण त्याच्याने जास्त ऊन लागतं। असे फेंट कलरचे कपडे घाला, सुटसुटीत कपडे घाला। पुढची महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे तोंडाला तर सगळेजणच बांधतात, पण त्या तोंडाला बांधण्याचं जे स्कार्फ असतं असं पॉलिस्टरचं नसावं किंवा नेटचं नसावं, ह्यांचा काहीच उपयोग नाही। पॉलिस्टरनं चेहऱ्याला अजून गरमी होते आणि नेटच्या कापडाने तर नीट सूर्यकिरण चेहऱ्यावरती पडतात। तर असे माऊ कॉटनचे ज्या ओढण्या येतात त्या वापरा, ते समोर जरी आपण घेतलो तरी आपलं रक्षण होतं उन्हापासून। आणि प्लस आपण असं तोंडाला बांधलं तरी आपल्या तोंडावरती सूर्यप्रकाश पडणार नाही, ते या सॉफ्ट असतात, गरम बी नाही होणार, आपली चिडचिड पण होणार नाही। आणि उन्हाळ्यामध्ये कंपल्सरी तोंडाला बांधल्याशिवाय बाहेर स्पेशली तर लेडीजना अजिबात जाऊ नका, कारण ऊन एवढं असतं की आपल्याला कळतसुद्धा नाही, आपल्या तोंडावरती चेहऱ्यांवरती पडतं आणि काळ बनतो। आता सूर्यप्रकाश पडला तरी माझ्या स्कार्फवर पडणार आहे। नंतर महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा डायरेक्ट येऊन बसायचं नाही आहे, किंवा बसा ठीक आहे बसलं तर चालेल। आता मी पण बाहेरून आलती नुकतीच, आले की लगेच झोपायचं नाही आहे, कारण ऊन चपचप लागलेलं असतं डोक्याला, डोकं दुखतं। अजिबात झोपायचं नाही, आले की लगेच जायचं आहे। जर तुमच्याकडे ॲलोवेराचं किंवा कोरफडीचं झाड असेल तर एखादा तुकडा तोडा आणि तोंडावरती चेहऱ्यावरती घासा। नसेल तर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर जेल असेल ते जेल लावा, नाहीतर स्वच्छ थंड पाण्याने तोंड धुवून घ्या। तुमचा साबण फेसवॉश कोणता जो असेल तो यूज करून व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्या। इकडे मी ॲलोवेराचा थोडासा फांडा तोडलेला आहे आणि तोंडाला लावते, कारण ॲलोवेरा हा थंड असतो, सगळ्यांनाच माहिती। पोळायल्याच्या नंतरनं किंवा जखम झाल्याच्या नंतरनं त्या ठिकाणी लावण्यात येतं। तर आणि नंतरनं पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की थोडं डोक्यावरती आपल्या पण आणि मुलांच्या पण डोक्यांवरती पाणी मारा। आणि नंतर आता तोंड धुतलं की झालं असं नाही, जाऊन लगेच फ्रीजमधलं गडगड पाणी आणि कोल्ड्रिंक अजिबात प्यायचे नाही, ते अवॉइड करायचे आहेत। गटागट फ्रीजमधलं थंड पाणी किंवा कसलंही पाणी गटागट प्यायला जायचं नाही, थोडं रिलॅक्स झाल्याच्या नंतरनंच पाणी प्यायचं आहे। आता इकडे फ्रीजमधलं तर अजिबात प्यायचं नाही, अक्षरशः ते असं लागतं काळजाला पाणी असं म्हणतात। तर साधं माठातलं पाणी प्यायचं आहे आधी। बघा मी इकडं माठातलंच पाणी पिते आहे।
तर साधं माठातलं पाणी प्यायचं आहे. माठामध्ये पाणी कसं थंड राहील ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो जाऊन तुम्ही पहा. आणि उभारून गटागटा प्यायचं नाही, खाली बसून व्यवस्थित पाणी प्यायचं आहे. हळूहळू सिप सिप करत जसं आपण चहा पितो तसं पाणी प्यायचं आहे. एकदम गटागटा प्यायला जायचं नाही, वरतून तोंडामध्ये वतायचं नाही. आरामशीर खाली बसून व्यवस्थित जरा श्वास घ्यायचा आहे आणि मग पाणी प्यायचं आहे. जास्त पटापट प्यायला जायचं नाही. आणि मी निवांत पंख्याखाली बसलेली आहे आणि मग पाणी पिते. मांडी घालून बसलेली आहे, कुठल्याही टेबल खुर्चीवर बसलेली नाही. जे जमिनीवर बसण्याचा सुख आणि आनंद असतो तो वेगळाच असतो. कूलर असेल तर कूलर. आजचा कडकडत्या उन्हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.